नीटच्या निकालापूर्वीच खासगी कोचिंग क्लासेसची जाहिरात पाहायला मिळाली। सीबीआयनं चौकशी केलेल्या मुलीला केमिस्ट्रीत पैकीचे पैकी गुण मिळालेत। नीटच्या निकालापूर्वीच लातूरमधील खासगी क्लासची ही जाहिरात बाजी पाहायला मिळते। जाहिरातीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। संबंधित कोचिंग क्लासेसचा चालक सीबीआयच्या रडारवर आहे। नांदेडमधून ही घटना सध्या आपण पाहतोय। नांदेडमध्ये या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनीला केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र नीटच्या निकालापूर्वीच खासगी कोचिंग क्लासेसची ही जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आली आहे। सीबीआय कडून सध्या देशभरात नीट पेपर फुटी प्रकरणी चौकशी केली जाते आणि यातच या मुलीला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी गुण मिळालेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण खंडारे यांच्याकडून। प्रवीण, नीटच्या निकालापूर्वीच लातूरमधल्या या खासगी क्लासची ही जाहिरातबाजी सध्या समोर येते, काय अधिक माहिती? नक्कीच नांदेडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा सुरू आहे। स्पर्धेतून आपली विद्यार्थिनी कशी गुणवंत आहेत याची जाहिरातबाजी सोशल माध्यमावर केली जात आहे आणि तशाच पद्धतीने नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या पथकाने शनिवारी नांदेडमध्ये कदम कुटुंबियांची चौकशी करण्यात आली होती। तर एका खासगी कोचिंग क्लासेसचा रिझल्ट, नीटचा रिझल्ट जो आहे 2026चा, पैकीच्या पैकी विद्यार्थिनीला ज्या विद्यार्थिनीच्या वडिलांची आईची चौकशी सीबीआयने केली आहे त्याच विद्यार्थिनीचा जो सोशल माध्यमावर जी जाहिरात केली जाते त्यात तिचा फोटो आहे आणि इतर दोन विद्यार्थिनीचाही फोटो आहे आणि त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे त्या जाहिरातीमध्ये दाखवले जाते। आणि ही जाहिरात जी आहे सध्याला समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होती आहे आणि नांदेडकरांमध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा या गोष्टीचा निषेध केला जातोय। प्रवीण, मात्र आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्लासेसने निकालापूर्वीच ही जाहिरात केली। आता ही या क्लासेसची सीबीआय कडून कशा पद्धतीने चौकशी केली जाऊ शकते? नक्कीच, म्हणजे रिझल्ट लागण्याच्या अगोदरच ह्या क्लासेसने जे आहे उतावळेपणा केलेला आहे आणि त्यांनी समाज माध्यमावर ह्या जाहिराती करून प्रसारित केलेल्या आहे। त्यामुळे आता सीबीआयच्या रडारवर हे कोचिंग क्लासेस असल्याचंही चर्चा वर्तवल्या जात आहे। निश्चित प्रवीण, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।